नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जवळपास 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने महाराष्ट्र, मुंबई परिसर ह्यामध्ये धुव्वाधार बॅटिंग चालू केली आहे. यामध्ये 2 दुर्घटना पण घडल्या. त्यामधली पहिली दुर्घटना म्हणजे चेंबूरमधला जो 11 नंबरचा जो रस्ता आहे, हा कालपर्यंत वर्दळीचा होता. त्यावरून लोकं जा-ये करत होते, गाड्यांची ये-जा चालू होती, सगळ्याच गोष्टी चालू होत्या. आजही तशाच पद्धतीची सगळी वर्दळ चालू आहे. पण आज लोकांमध्ये एक भीती आहे. ह्याला कारण असं की एका स्कूल बसवरती झाड पडलं आणि त्यामध्ये एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये काही मुलं जखमी सुद्धा झाली. ती आज रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. हा सगळाच प्रकार इतका अचानक घडला की त्या मुलाच्या नातेवाईकांना, मुलाच्या घरच्यांना तसेच सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा हा जबरदस्त धक्का होता. याचबरोबर आपण आता जो कार्यक्रम रेकॉर्ड करतोय त्यावेळेला सुद्धा एक महत्वाची घटना घडली. ती म्हणजे साकीनाका येथे एका माणसाचा शेख असलम अन्सारी या नावाच्या माणसाचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. यासारख्या घटना आपल्याकडे वारंवार घडत आहेत. दरवेळेला कामांची आणि सगळ्याच गोष्टींची चोख अंमलबजावणी आणि 100% काम झाल्याचा पालिका दावा करते आणि त्यावेळेला अशा घटना घडतात आणि सगळंच उघडं पडतं. असे जीव किती जाणार आणि किती ह्या निष्काळजीपणा अजून किती काळ होत राहणार, हे सगळेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत आणि हा संताप मनात आहे आणि त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, थोडासा विषय गंभीर आहे आणि थोडासा संवेदनशील सुद्धा आहे. आज आपण चर्चा करतोय ते. परंतु हे जे 2 मृत्यू झाले, एका शाळकरी मुलाचा, कोवळ्या वयातल्या मुलाचा मृत्यू झाला आणि दुसरा म्हणजे ती व्यक्ती जी मध्यमवयीन व्यक्ती होती त्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये पडून दोन्ही दुर्दैवीच आहेत. मग प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ह्या घटना मुंबईमध्ये पहिल्यांदाच घडतायत का? मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या घटना जेव्हा झाल्या होत्या त्यावेळेला काय काय झालं आणि कशा पद्धतीने सगळ्यांचीच प्रतिक्रिया होती? विहान श्रीवास्तव या 11 वर्षाच्या मुलाची, निष्पाप मुलाची जी एक प्रकारे आपण काय म्हणू, निष्काळजीपणाचा बळी जो चेंबूर इथल्या 11 क्रमांकाच्या रस्त्यावर स्कूल बस मध्ये झाला. त्याच्यानंतर त्याला ओळखणारी त्याच्या वर्गातली मुलं तर सोडाच, परंतु त्या कुटुंबालाही न ओळखणारी, त्या जवळपासच्या भागातही न राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आणि जवळच्या माणसांना त्याबद्दल प्रचंड हळहळ आहे. आणि आपल्याच घरातलं कोणतरी गेलंय असं वाटतंय. याचं कारण हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की हे पहिल्यांदा घडतंय का, तर अजिबात नाही. मी 2023चे आकडे देतो आणि ते बृहन मुंबई क्षेत्रातले म्हणजे बीएमसीची जागा आहे त्याच्यात 507 झाडं पडण्याची गोष्टी झाल्या आणि जवळपास 180 हे खाजगी जागांवर झाले. आता हे प्रकार जर कमी होत असते ना, 23 साली कमी, 24 साली त्याच्याहून कमी, 25 साली, तर आपण मान्य केलं असतं. परंतु मागच्या वर्षी हाच आकडा बीएमसी जागेवरचा 634 आणि खाजगी जागांवरचा 221 इतका वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही झालेल्या अपघातांपासून काही शिकत नाही आहोत. झाडं वारंवार पडतायत, त्यामुळे रस्त्यावरून जाताना आज लोक झाड जवळ आलं की जीव मुठीत धरून जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कधी कधी जोराचा अवकाळी पाऊस येतो, हातात छत्री असते, रेनकोट असतो नसतो, आपण आडोशाला म्हणून झाडाखाली उभे राहतो. ते आता लोक झाडाखाली उभं राहायला खूप घाबरायला लागलेत. आणि बीएमसीला विचारल्यानंतर ते उत्तर देतील तुम्हाला, छापील उत्तर आहे, अहो 1,00,000 पेक्षा अधिक झाडांची छाटणी आम्ही केली आणि इतकी काय 700-800 झाडं आम्ही कापली, तरी देखील हे प्रकार घडतायत. हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही आमच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत, पण हे प्रकार वारंवार घडतायत. ज्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मी राहतो, त्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना त्याच्या बरोबर 36 तास आधी तुम्हाला सांगतो 30 ठिकाणी झाडं कोसळली आणि 25 ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. आता झाड कोसळणं आणि झाडाच्या फांद्या कोसळणं हे दोन्ही जर खाली एखादी व्यक्ती असेल तर त्याच्या मृत्यूचं कारण असू शकतं. पण सुदैव आहे इकडे ठाणे महानगरपालिकेचं की कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी, गाडीवर कोसळणे, गाडीचा चक्का चुरणे असं काही घडलेलं नाहीये. पण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षण झाड कोसळण्याचा हा सुदैवी असतोच असं नाही. गेल्या 10 वर्षात वृक्ष कोसळण्यामुळं, आणि हा आकडा तुम्ही नीट ऐका हर्षद, गेल्या 10 वर्षात मुंबईमध्ये वृक्ष कोसळण्यामुळं 37 जणांचा मृत्यू झालाय आणि जवळपास 300हून अधिक हे जायबंदी जखमी झालेत.
आणि किरकोळ जखमा तर असंख्य लोकांना घडलेल्या आहेत. आणि याच्यात शेकडो वाहनं ही चक्काचूर झालेली आहेत. धोकादायक झाडांबद्दल तक्रार केली तरी महानगरपालिका प्रत्येक वेळी प्रशासन सजगपणे संवेदनशीलपणे त्याला उत्तर देईलच याची काही गॅरंटी नाही. आजही हा प्रकार घडल्यानंतर तुम्ही फोन करून बघा, तुम्हाला काय अनुभव येईल. एकतर तक्रारीची दखल घेतली जात नाही, फोन उचलला जात नाही, आणि आपण तक्रार जरी नोंदवून घेतली तरी त्याच्यावर कारवाई आपल्याला लगेच होताना दिसत नाही. हे आत्ता या क्षणाला आपण रेकॉर्ड करत असताना एका निष्पाप मुलाचा मृत्यू आणि 3 मुलं त्याच्याबरोबरची 3 का 4 मुलं ही मृत्यूशी झुंज देत आहेत, तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती आहे. फक्त वर्षानुवर्ष झाड कोसळण्याचे, फांद्या पडण्याचे, मृतांचे आकडे वाढत चाललेत. इतकी असुरक्षितता आमच्या जीवनामध्ये महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आलेली आहे. परंतु जर आता आपण ज्या घटनेचा उल्लेख करतोय, ज्या घटनेची चर्चा करतोय, ते झाड जर त्या झाडांवरती म्हणजे महापालिका दावा करते की आम्ही एवढी झाडं तोडली, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे झाड जे होतं त्या झाडाची काही गोष्टी होत्या, त्या झाडाबद्दल काही वॉर्निंग आली नव्हती, अशा पद्धतीच्या घटना होत्या. मग ह्या घटनेच्या गोष्टीसाठी जी पालिका काळजी घेतली जाते, पालिका काळजी घेते, ती का घेतली गेली नाही? ह्याच अशा पद्धतीची झाडं सुटणार आणि नेमकी तीच पडतात, अशा घटना का होतात? पालिकेचा निष्काळजीपणा कशा पद्धतीचा आहे? जी माहिती माझ्याकडे हाताशी आली आहे त्याच्यानुसार चेंबूरच्या 11व्या रस्त्यामध्ये जिथे कामं चालू होती त्या ठिकाणी कंत्राटदार ज्या पद्धतीनं काम करत होता त्याबद्दल उद्यान विभागातर्फे तक्रार नोंदवण्यात आलेली होती, त्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. आणि ती तारीख पहिल्यांदा होती 3 एप्रिल 2025. म्हणजे लक्षात घ्या, बरोबर 15 महिन्यापूर्वी पहिल्यांदा उद्यान विभागाने रस्ते विभागाकडे या संदर्भात तक्रार दिलेली होती. त्या पत्रात त्यांनी कॉन्ट्रॅक्टर अत्यंत बेजबाबदारपणे काम करतोय आणि त्याच्यामुळे झाडा आणि त्याची मुळं ही अत्यंत कमकुवत होत आहेत आणि ते पडलं तर तुमची जबाबदारी आहे असं स्पष्ट विधान त्याच्यात केलेलं आहे. रस्ता खणताना त्याचा जो राडारोडा निघतो तो राडारोडा डिस्पोज करण्याची, त्याची विल्हेवाट लावण्याची आपल्याकडे एक शास्त्रोक्त पद्धत आहे. परंतु असंख्य वेळा आपल्याला दिसतं आणि ते या प्रकरणात सुद्धा दिसत होतं, आणि तो म्हणजे तो राडारोडा तिथेच ठेवलेला होता आणि त्यामुळे झाड आणखीन कमकुवत होत होतं. म्हणून जानेवारी 26 मध्ये पुन्हा एक नोटीस पाठवली उद्यान विभागाने रस्ते विभागाला, आणि त्याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन केलं जातंय याची जाणीव करून देण्यात आलेली आहे. परंतु नियमांचं किती उल्लंघन केलं तरी कायद्याची कुठलीही भीती, शिक्षेची भीती ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे ना कंत्राटदारांना आहे. सर्व व्यवस्था ही अत्यंत किडलेली, सडलेली आहे. चलता है हा ऍटिट्यूड आहे, आणि त्या चलता है या ऍटिट्यूडमुळेच कंत्राटदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांचं ओळखपत्र एकच आहे आणि ते म्हणजे भ्रष्टाचार. आणि आज एकीकडे ते आपलं भ्रष्टाचाराचं ओळखपत्र सगळीकडे दाखवतायत आणि व्यवस्था सेटल करणार आहेत, आणि दुसरीकडे त्या मुलाच्या शाळेचं ओळखपत्र हातात घेऊन त्यांचे आई वडील स्मशानात टाहो फोडतायत आपल्या मुलाच्या नावानी. ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यांचा आक्रोश, त्यांचं हे अरण्यरुदन ठरावं अशी आत्ताची परिस्थिती आहे. खर तर झाडांना इजा हा आपल्याकडे गुन्हा आहे. कुठल्याही खाजगी हद्दीमध्ये झाडाच्या फांद्या जरी तोडायच्या असतील तरी तुम्हाला महानगरपालिकेची परवानगी लागते, आणि झाडाच्या बाजूला किमान 3 मीटर, किमान 3 बाय 3 एवढी जागा सोडावी लागते की जेणेकरून झाड हे नैसर्गिक जमिनीमध्ये घट्टपणे रुजेल. जर त्याच्या बुंद्यापर्यंत तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट पसरलं तर ते झाड हळूहळू कमकुवत होत जातं आणि त्यातून ते झाड खाली पडतं, आणि त्याच्या खाली हे असे निष्पाप जीव मारले जातात. आणि हे सगळं पत्रात लिहून सुद्धा त्या दोन्ही पत्रांना रस्ते आणि रस्ते दुरुस्ती करणारे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी केराची टोपली दाखवली, आणि त्या मुलाच्या नशिबी मात्र त्यामुळे स्मशान आलं. परंतु आपल्याकडे सर्वच महानगरांमध्ये, मुंबई असेल, मुंबई आसपासची सगळी महानगर असते, यांच्यामध्ये विकास या एकमेव गोष्टीच्या नावाखाली वाटेल तशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत. रस्ते रुंदीकरण वाटेल तसं, झाडांची कत्तल वाटेल तशी, मग खड्डे पडतात, त्या सगळ्या गोष्टी राहतात. खड्ड्यांवर उच्च न्यायालयाने सुद्धा आता मध्येच संताप व्यक्त केला होता. ह्या सगळ्याच गोष्टी होत असतात. मग विकास ह्या गोष्टीची नेमकी व्याख्या काय करायची? विकास या गोष्टीच्या नावाखाली या गोष्टी कशा पद्धतीने सुरू आहेत आणि का सुरू आहेत?
विकास म्हणजे काही फक्त बेछूटपणे केलेलं, अशास्त्रीय पद्धतीनं केलेलं रस्त्यांचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण नाहीये. एक लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना त्या भागातला विकास म्हणजे त्या नागरिकांना तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे, तिथल्या वृक्षांचं संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भागातल्या सौंदर्याचं वृद्धिकरण झालं पाहिजे. त्याला तुम्ही विकास म्हणणार, न की अशा प्रकारे झाडांच्या मुळावर येऊन तिथली वनराई नष्ट करणे आणि त्याच्यात तिथल्या लोकांच्या जीविताला हानी पोहोचवणे, याला विकास म्हणत नाहीत. हा भकास आहे. पण परंतु ह्या सगळी प्रकरणं झाली की दरवेळेला पालिका काहीतरी कोणाला तरी निलंबनाची कारवाई करते. या झाड पडण्याच्या घटनेमध्ये सुद्धा ज्युनियर अभियंते या सगळ्या लोकांना निलंबित केलेलं आहे. जी मॅनहोलची घटना आपण आपल्या प्रस्तावनेत म्हटली, त्या मॅनहोलच्या घटनेमध्ये सुद्धा अजून अद्याप तरी कोणा निलंबनाची कारवाई झाली वगैरे असं दिसत नाहीये. पालिका अधिकाऱ्यांनी जे सीसीटीव्ही फुटेज त्या मॅनहोल घटनेचं आलंय त्यामध्ये ती व्यक्ती जी आहे, जी खड्ड्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, ती मोबाईलवरती बोलत येताना दिसत होती. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. उपमहापौर तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ या कंत्राटदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. हे सगळं असताना खरंच ह्या एवढं सगळं होत असेल आणि सगळ्या खरंच गोष्टी शिक्षा होत असतील तर पालिका याच्यातनं बोध का घेत नाही आणि पालिका या गोष्टी अधिकाऱ्यांना जी काही चाडच उरली नाहीये का आणि सातत्याने या गोष्टी नागरिकांच्या माथ्यावरती मारल्याच जाणार आहेत का? आपलं विश्लेषण काय? चेंबूरच्या प्रकरणामध्ये जनक्षोभ एवढा प्रचंड होता की तो शांत करण्याकरता मीडिया समोर राजकारण्यांना बाईट देण्याकरता आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपला काळाकुट्ट चेहरा लपवण्यासाठी एक काहीतरी कारवाई केल्याचं दाखवायला हवं होतं, म्हणून 3 ज्युनियर अधिकाऱ्यांना इथं हलवण्यात आलं, त्यांचं निलंबन करण्यात आलं. पण मग त्यांच्यावरचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांचं काय? आज मीडियाला बाईट देण्यापुरता, लोकांचा राग शांत करण्यापुरता, वेळ मारून देण्याकरता तुम्ही हे सगळं केलं. काय माहितीये का हर्षद, जोपर्यंत स्वतःचं मूल तिकडे गेलंय अशी भावना निर्माण मनामध्ये होत नाही आणि त्या संवेदना जागृत होत नाहीत आणि त्या तडफेनं जोपर्यंत अधिकारी काम करत नाही ना, तोपर्यंत हे असंच होत राहणार. आणि तुम्हाला मी उदाहरण देतो, आपण त्याच्यावर कार्यक्रम केलाय. नसरापूर प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलीस मधले पोलीस अधिकारी गिल नावाचे आणि तिथल्या पोलीस अधिकारी, तपास अधिकारी होत्या, मला वाटतं विजयमाला पवार त्यांचं नाव, त्या दोघांनी अवघ्या 20-25 दिवसात संपूर्ण तपास तर पूर्ण केलाच, पण 1200 पानाचं अत्यंत चोख असं चार्जशीट ज्याला आपण म्हणतो ते दाखल केलं. ज्या तळमळीनं, संवेदनशीलतेनं त्यांनी हा तपास केला, त्याला खरंच सॅल्यूट. मग त्या प्रकरणात दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता, निस्पृहपणा जो गिल आणि विजयमाला पवार यांनी दाखवला, तो आता चेंबूर प्रकरणात महानगरपालिका आणि त्यांचे आयुक्त दाखवणार का? हा आमचा सवाल आहे. नागरिकांना आज ती अपेक्षा आहे त्यांच्याकडून. सर, हे सगळं होत असताना इथे पालिका अधिकारी आणि त्यांच्या पदाधिकारी हे सगळे त्याचे जबाब देतील, हे सगळं त्याच्यावर राजकारण होतच राहील. परंतु यामध्ये सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्राचे संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्याने सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. वीज पडणं, झाड पडणं या गोष्टी सरकारच्या हातात थोडीच असतात अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि हे विधान खरोखरच संतापजनक आहे. खरंच याबद्दल जो नागरिकांचा संताप आहे तोच मांडण्यासाठी आपण इथे बसलोय. तुमच्या मनात काय गोष्टी आहेत, तुमचं याच्याबद्दल विश्लेषण काय आणि कशा पद्धतीने इतकं बेजबाबदार राजकारणी बोलत असतील तर त्यांना आपण काय सुनावलं पाहिजे? दुर्दैव आहे हे. अर्थात नंतर त्यांनी सारवासारव केली, मीडियानी माझं बोलणं ट्विस्ट केलं, हे जे नेहमीचं प्रत्येक राजकारणी बोलतो ते सुद्धा ते बोललेले आहेत. पण लक्षात घ्या, वीज कोसळणे आणि झाड पडणे याच्यात मूलभूत फरक आहे. वीज आकाशातून पडते आणि कॉन्क्रिटीकरणात बेछूट कॉन्क्रिटीकरण आणि अशास्त्रीय पद्धतीनं केलेला विकास याच्यामुळे झाडं कोसळत आहेत. लोकांनी तक्रार करून, धोकादायक दाखल करून, उद्यान खात्याने तुम्हाला वॉर्निंग देऊनही तुम्ही झाड पाडत नाही. त्याचा आणि वीज पडणे याचे संबंध जोडू नका. इथं उद्यान खात्याने तुम्हाला वॉर्निंग दिलेली होती, कारवाई करायची अपेक्षित होती, परंतु ती केली गेली नाही. त्यामुळे चेंबूरला जे घडलं तो निव्वळ निष्काळजीपणा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, यात काही शंकाच नाही. आणि अशा प्रसंगी जेव्हा एखाद्या घरातलं मूल निष्पापपणे गेलेलं आहे तेव्हा कसं बोलावं, काय संवेदनशीलता दाखावी, हे जरा कृपा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संयमितपणे कारवाई कशी करावी हे अश्विनी भिडे यांच्याकडून शिका. आज त्याची गरज आहे. नक्की सगळं स्वतःवरून दुसऱ्यावर झटकून टाकायची. दिस इज नॉट अन ऍक्ट ऑफ गॉड. वीज पडणे इज अन ऍक्ट ऑफ गॉड. झाड पडणे इज अन ऍक्ट ऑफ ह्युमन बिईंग. इट्स अ ह्युमन मिस्टेक. अशा पद्धतीच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा खरोखरच संताप होतो आणि आपल्या संवेदनशील जे नागरिक आहेत त्या लोकांना ह्याच्याबद्दल चीड येते. हीच चीड आपण सातत्याने लोकांच्या माध्यमातून आपल्या मुलाखतींच्या माध्यमातून लोकांसमोर आणतोय. परंतु खरंच यातून आता तरी बोध घेतला जाईल आणि आता तरी या सगळ्या गोष्टींमधनं नागरिक सुटतील अशा पद्धतीची आशा आपण करूया. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना, या संवेदनशील प्रश्नाला, संवेदनशील विषयाला आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. खरोखरच हे असे प्रकार आपल्या सर्वच नागरिकांच्या संतापाचे कारण आहेत. हे असे सर्व प्रकार आपल्याला सवयीचे झाले की काय अशा पद्धतीची गोष्ट आता झालेली आहे की आपण रोज पेपरमध्ये वाचतो, न्यूजमध्ये बघतो, अशा पद्धतीची घटना घडली, चला आपण पुढे जाऊया, अशा पद्धतीची गोष्ट होते. आणि एक गोंडस नाव दिलं जातं मुंबईकर स्पिरिट वगैरे अशा पद्धतीचं. खरंच या गोष्टी आपण मुंबई स्पिरिट आणि मुंबईकर स्पिरिट आणि मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत किती काळ बघितला जाणार? मुंबई आणि मुंबईकरांच्या जीवाशी हा चाललेला खेळ अजून किती वर्ष चालणार? हेच आजचे प्रश्न आहेत. याबद्दल आमच्याही मनात संताप आहे, तुमच्याही मनात संताप आहे. हा संताप या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.